बैठकला आपलं निवडणूक लागली होती. तर ह्या निवडणुकीला जर सामोरं जायचं एकमेव वैशिष्ट्य जर म्हणलं तर आपल्या जिल्ह्याच्या आमदार पालकमंत्री यांना देखील बोलले सापडले. तसंच आमचे मार्गदर्शक तसं आधारस्तंभ रामकृष्णाजी बोर्डीकर साहेब, भुमरे साहेब, सॉरी वरपुडकर साहेब, भुमरे साहेब, शिवाजी भरोसे साहेब सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मला तसं पाठिंब्याखाली मला आपण बोर्डे टाकली सरकारची निवडणूक लढवत आहोत. तर काका राहिली गोष्ट सांगायचं जर म्हणलं तर बोर्डे टाकली सरकारचं गेले 15 वर्ष झालं. 15 वर्ष झालं आपण बघतोय की एक सुरुवातीला 5 वर्ष ह्याच बोर्डे टाकली सरकारचेच उमेदवार, त्याच्यानंतर एक कंटिन्यू 10 वर्ष झालं ह्याच सरकारचे उमेदवार असूनसुद्धा आपले पाठीमागं बघू शकता नवीन एक 2.5 ते 3 CR खर्चून आपण जे महाराष्ट्र शासनानं PVC मार्फत दवाखाना उभा केलेला आहे. आणखी त्या दवाखान्याला कुलूप आहे. असे विविध प्रश्न आहेत जातात आपल्या सर्कलमधले. तर या अनुषंगाने समजा विचार जर करायला गेला तर दिदीचं म्हणणं असं होतं पालकमंत्री महोदयांचं किंवा ह्या सर्कलमध्ये आपल्या एखादा घरातला माणूस पाहिजे जेणेकरून सर्कलचा पूर्णतः समजा विकास होईल. त्या उद्देशानं आमचं आणखी बोर्डे टाकली गावकरी मंडळी असतील, पूर्ण सर्कलमधली लोकं असतील, यांचं सर्वांचं मत होतं की एक आपल्याला BJPचा दिदींच्या जवळचा एखादा माणूस पाहिजे. तर त्या उद्देशाने सगळ्यांच्या मागणीस्तव दिदीने मला EB फॉर्म देऊन उमेदवारी दिली. त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो. येणारे आता 1-2 दिवस वेळ भेटलेला आहे आणखी कालच्या घटनेमुळं, तर आता बरेच प्रश्न याच्यामधले आहेत. आता तुमची समोरल्या समोर आज बोर्डे टाकीमध्ये आहेत तुम्ही, परत तुम्ही आता साबा मुरुंबा हे बघा, इकडं उसाचे क्षेत्र बऱ्याचशा नांदगाव पलीकडला पट्टा असं आपले तुळजाई आणि टोकाई दोन्ही कारखाने भावनाताई मुंगसे पाटील बोर्डीकर यांचे असल्यामुळे तिकडले पण ऊसाचे बरेच प्रश्न आहेत. तर त्या रस्ते असतील, पांढर रस्ते असतील, घरकुलाचे हप्ते असतील, अशा विविध गोष्टी ज्या आहेत आपण ह्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. मतदारांना एवढंच आवाहन करतो या बैठकीच्या निमित्तानं आजच्या की बाबा येणाऱ्या 7 तारखेला कमळाचं बटन तर सगळेच आपलं प्रत्येकाचा प्रचार करतील. 7 तारखेला प्रत्येकाचा प्रचार करतील. पण मी या उद्देशानं सांगायलो, मी या आशीर्वाद रूपी तुम्हाला सांगायलो की बाबा पालकमंत्री आपल्या जिल्ह्याला पहिल्यांदा सुरुवातीला इतक्या दिवसानंतर भेटलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रात्रंदिवस पालकमंत्री 18 तास आपल्यासाठी काम करतात. तर आपण आपल्या माणसाला निवडून देऊन त्या माणसाचा समजा पालकमंत्र्याच्या शब्दाला मान ठेवून त्यांनी जशी आपल्याला उमेदवारी दिली, युतीचा कमी जास्त होऊन सुद्धा त्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला. या विश्वासाला तडा न जाऊ देता आपल्या सर्कलच्या माध्यमातून आम्हाला आशीर्वाद रूपी मतदान करसाल एवढी अपेक्षा ठेवतो. And press the bell icon. Never miss an update.